नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा, संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील हाच खेळ उद्या पुन्हा एक रंगक्रीडा या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागातील दुसरा भाग वाचतो आहे. प्रेरक नाट्यकारण. पुढील नाटकभर वेगवेगळ्या पातळीवरील जी काही नाट्यात्मक कल्पक रंगक्रीडा घडायची असते त्याला पहिल्या अंकातील शेवटले दृश्य हे प्रेरक नाट्यकारण ठरते. हे शेवटले दृश्य म्हणजे एक छोटा स्वतंत्र प्रवेशच असतो. आतापर्यंत चालत आलेल्या काहीशा संथ नाट्याला हा प्रवेश गतिमान करतो आणि त्याच्या फॅन्टसीतील जगण्याला एकदम वास्तवाच्या जमिनीवर आणतो. खाजगी मालमत्ता. अतिक्रमण करणाऱ्यावर कायदेशीर इलाज केला जाईल अशी पाटी एका सकाळी या जीर्ण शीर्ण आवारावर झळकते. त्यावर या 2 मित्रांची उलटसुलट चर्चा चालू असतानाच मिस्त्री आणि लिंगप्पा हे भंडारी बिल्डरचे नोकर रतनविलासच्या आवारात प्रवेश करून त्याचे मोजमाप सुरू करतात. पाटणकरच्या फॅन्टसीमध्ये ती लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया यायची असते. जुन्या पुराण्या पडक्या रतनविलासच्या नव्या रूपामध्ये सुवर्णकालातील चित्रपटांचा महोत्सव गाजायचा असतो. त्यातील एकात त्याची इंदू नायिका म्हणून झळकायची असते. पण प्रत्यक्षात रतनविलासच्या आवारामध्ये भंडारी नावाचा एक व्यवहार गद्य बिल्डर आलेला असतो. मरण पावलेल्या मालकाच्या वारसांकडून रतनविलास सहितचे सारे आवार त्याने विकत घेतलेले असते. तेथे तो मोठी स्कीम बांधणार असतो. ते जीर्ण शीर्ण थिएटर डिमॉलिश जमीनदोस्त करणार असतो आणि ज्या विहिरीत जीव दिलेली नटी इंदू काठावरल्या टरारलेल्या पिंपळाच्या मुळांना धरीत वर येत असते आणि वृद्धेश्वर मंदिराच्या ओट्यावर हलक्या पावलांनी येऊन त्याला रोज रात्री भेटत असते, ती विहीर बिनकामाची म्हणून राबीट भरून त्याच्या इंदूसहित तो बुजवून टाकणार असतो आणि पाटणकर व नंदलाल यांना त्याच्या बाडबिस्ताऱ्यासहित हाकलून देणार असतो. पुढील अद्भुत नाट्याला जन्म देणारे हेच ते प्रेरक नाट्यकारण. दुसऱ्या अंकाचे सूतोवाच येथेच होते. रतनविलास डिमॉलिश करणाऱ्या आणि राबीट भरून इंदूसहित विहीर बुजवणाऱ्या त्या भंडारी बिल्डर विरुद्ध पाटणकर झुंज घेण्यास उभा राहतो. युगानुयुगे सुष्टांनी दुष्टांवर विजय मिळवण्याच्या ईर्षेने, पवित्र प्रेमाने विकृत वासनांवर मात करण्याच्या ईर्षेने, त्याच्यातील सर्व शक्तीनिशी. मी ही ट्रॅजेडी होऊ देणार नाही. मी सर्वस्व पणाला लावेन. युगानुयुगे वाहणाऱ्या या जीवन प्रवाहाच्या सर्व आदिम शक्तींना मी आवाहन करीन. रतनविलासची मुळं फार खोलवर रुजली आहेत. वर्षानुवर्ष खोल इतिहास संस्कृती. भिगारी त्यावर घाव घालायला निघालेत. त्यांना थांबवलं पाहिजे. ताबडतोब कृती करा नंदलाल, कृती, धावा. इंदूला सांगितलं पाहिजे, जिथं असशील तिथनं ताबडतोब ये इंदू. या त्याच्या आव्हानातील इंदू ही आकाशमंडल भेदून ब्रह्मांडात घुमत जाणारी त्याची हाक ऐकताच वीज कडाडल्याच्या आवाजाबरोबर थिएटरचा पडदा झरकन बाजूला करीत प्रकाश रेखात उजळलेली अलंकृत हातात पंचारती घेऊन उभी राहते आणि आकाशमंडलात घुमत जाणाऱ्या आवाजात युद्धावर निघालेल्या या शूरवीराला शुभेच्छा देते. युद्धावर निघाला आहात, जपा, यशस्वी व्हा. दही घ्यायचा हातावर. त्याला ती पंचारतीने ओवाळते. त्याच्या कपाळावर ती कुंकुम तिलक लावते. दिवे जातात. पाटणकर भंडारी यांच्यामधील झुंज याची सूचना देणारे संगीत सुरू होते. पहिला अंक संपतो. नाट्यात्मक फॅन्टसी. दुसऱ्या अंकात ती झुंज सुरू होते. ही झुंज घेण्यासाठी, ती मध्ये विजयी होण्यासाठी पाटणकरजवळ कोणती आयुधे आहेत? फक्त फॅन्टसी ही त्याच्याजवळ असलेली शक्ती आहे. रतनविलासवर बिल्डर भंडारीकडून व्यापारीकरणाचे आक्रमण झाले आहे. वास्तवामध्ये या आक्रमणाला तो थांबवू शकत नाही.
राबीड भरून इंदूसहित विहीर बुजवण्याचा क्रूर हुकूम भंडारीने दिला आहे. वास्तवामध्ये त्याचा प्रतिकार तो करू शकत नाही. रतनविलासचे त्याला हवे असलेले पुनरुज्जीवन आणि इंदूचा प्रेयसी या नात्याने त्याला हवा असलेला सहवास या गोष्टींची इच्छापूर्ती वास्तवात होऊ शकत नाही. या सर्वांची पुनर्मांडणी होऊन साऱ्या अभावांची पूर्ती या त्याच्या फॅन्टसीतून होऊ लागते. त्याचे सारे आयुष्य रतनविलासच्या आवारात गेलेले असल्याने, तेथीलच चित्रपटांच्या विश्वात तो अजून रमत असल्याने, त्याने पाहिलेल्या ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, ग्रामीण आदी चित्रपटातील घटना नवी रूपे घेऊन त्याच्या या फॅन्टसीतील युद्धात त्याच्या मदतीला येऊ लागतात. आणि त्या घटना पाटणकर, नंदलाल, नंदू, भंडारी सर्वांचाच कायापालट करू लागतात. आणि त्या घटना त्याने पाहिलेल्या चित्रपटांमध्ये दुष्टांवरचा सुष्टांचा विजय, विकृत वासनांवर पवित्र प्रेमाची होणारी मात, कला, इतिहास, संस्कृती यांचे होणारे रक्षण, शीलरक्षणासाठी द्यावयाची आत्माहुती, देशासाठी करावयाचे शीलाचे बलिदान आदी मूल्यांची महत्ता त्याने पाहिलेली असते. या सर्वांचा आणि तत्सम मूल्यांचा संमिश्र संस्कार त्याच्यावर झालेला असतो. या सर्वांचे मोठे गमतीदार आणि अर्थपूर्ण मिश्रण त्याच्या या मूर्त फॅन्टसीत होऊ लागते. आणि केवळ कथनाच्या पातळीवर न राहता पहिल्या अंकातील शेवटल्या दृश्यापासून या फॅन्टसीचे मूर्त रूप प्रकट होऊ लागते. पाटणकरच्या आवाहनानुसार आकाशीच्या बिजलीतून इंदूच्या माध्यमातून जन्म घेणारे आदिम शक्तींचे शांत, आश्वासक, आशीर्वाद रूप येथून प्रारंभ करीत पुढे सारे नाटकच पाटणकराच्या मनोभूमीतील मूर्त फॅन्टसीमध्ये शिरते. या फॅन्टसीचे मूर्त रूप प्रकट होताना जी रंगक्रीडा सुरू होते ती या नाटकाचा एक वेगळा नाट्यानुभव देते आणि ती स्वप्नातील घटनांप्रमाणे संगती, तर्क, कार्यकारण संबंध आदी बंधनातून मुक्त झालेली असते. स्वैरपणे दीर्घकाळ आभासमय दिवा स्वप्नात रमणाऱ्या माणसांच्या मनाचे दर्शन घडवण्यात ती यशस्वी होते. या फॅन्टसीत शिरलेल्या मनाचे रंगमंचावरील मूर्त रूप असे दिसू लागते. 1. दुसऱ्या अंकाचा पडदा उघडताच रातकिड्यांची गाज ऐकू येऊ लागते. अंधारी रात्र समोर उभी राहते. डोंगर कपारीतून कुठला तरी प्रकाश झिरपू लागतो. त्यामध्ये पगडी, बंडी अशा ऐतिहासिक पोशाखातील भाला पर्जत येरझारा घालणारा किल्लेदार नंदलाल दिसतो. त्याच्या पाठीमागे ऐतिहासिक काळातील रतन किल्ल्याचे दर्शन होऊ लागते. कुठून तरी धुतकार वजा परवलीचा शब्द ऐकू येतो. तोंडावर रुमाल, डोक्यावर कांबळे घेऊन कुठल्या तरी दोरावरून लपत छपत येणारा नायक दिसतो. तिथल्याच एका गढीतून डोईवरून नऊवारी पदरातील किल्लेदाराची लावण्यखणी मराठमोळा लेख दक्षतेने येत असताना दिसते. पाटणकरांच्या मनातला किल्लेदार, त्याच्याच मनातली ती किल्लेदाराची रूपवती लेक, त्याच्याच मनातला शूरवीर नायक आणि त्याच्याच मनातला त्याची स्वप्नपूर्ती करणारा सर्वांमधला संवाद. किल्लेदार. चैतरातला मुहूर्त धरला होता म्या, पण आता चैतर बघीन याचा भरोसा नाही. तुझ्या आईला वचन दिलता म्या, तुला ठाव हाय? नाही. पण मामा, परसंग कुठला हाय आणि तुम्ही? किल्लेदार. गपरावा, वडीलधाऱ्यांचं ऐकावं माणसानं. पोरी. ले. जी. किल्लेदार. इकडे ये. पाया पड यांच्या. ले. खटाळ पडे. दादाच्या? ते कशा पाहिजे? किल्लेदार. उगा येड पांघरू नग, समद ठाव हाय तुला. आजपासून तो दादा नव्ह, दादला हाय तुझा. आणि तो बिल्डर भंडारी व्हिलन त्याच्या फॅन्टसीत झालेला आहे इतिहास काळातील कर्दनकाळ खान, ज्याने निम्मा अधिक मुलूक बाटवला, आया बहिणींची इज्जत लुटली, उभी पिकं जाळली, धर्म नाशवला असा.
हाय हाय, क्या हसीन मूरत है, लाहौल बिला कुवत, क्या कीमत है आपकी मुस्कुराहट की। चलो मैं आपको अपनी बेगम बनाऊंगा, आप तो मुस्कुराओ, अशा ऐतिहासिक चित्रपटातील भाषेतला नायिकेला सहज विकत घेऊन जाईल असा. पण आपल्या नायकाची ही राजपुतांच्या जोहार काळातील नायिका व्हिलन खानच्या तोंडावर थुंकते आणि शीलरक्षणार्थ मागील विहिरीत जीव देते. 2. पहिल्यातून जन्म घेणारे लढ्याचे दुसरे रूप. आता ऐतिहासिक चित्रपटातून क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य संग्राम विषयक चित्रपटात पाटणकरच्या मनाचा प्रवेश. मिट्टी डाल के कुवा बंद करो, हमेशा केली असा खानाचा त्याच्या शिपायांच्या दिलेला हुकूम ऐकताच पाटणकरच्या मनातील क्रांतिकारक नायकाचा रंगमंचावर धावत प्रवेश होतो. नेहरू शर्ट, जाकीट, डोक्यावर तिरपी शुभ्र गांधी टोपी हा त्याचा वेश. नका, विहीर बुजवू नका, ही विहीर नाहीये, हिंदुस्थानच्या अस्मितेचा हा उच्छ्वास आहे, त्याची मुस्कटदाबी करू नका, तुम्हाला महाग पडेल. पारतंत्र्याच्या शृंखलात आम्ही बंदिवान आहोत मान्य, पण कंपनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय. इंदू बाहेरी, हा उच्छ्वास होऊ दे ज्वालामुखी, चेतू दे स्फुल्लिंग. इंदू बाहेरी, हे नायकाचे अग्निसंप्रदायी आवाहन ऐकताच स्वातंत्र्य संग्रामातील जणू क्रांती देवताच वाटावी अशी नायिका पडदा बाजूला सारून स्वातंत्र्य मंचावर उभी राहते. वंदे मातरम राष्ट्रगीत सुरू होतं. या पार्श्वभूमीवर ब्रह्मांडातून घुमत येणारा क्रांती देवतेचा आकाशवाणी सदृश टेप रेकॉर्डेड आवाज ऐकू येतो. क्रांतिकारक होत आहे, जपा, यशस्वी व्हा. दही घ्यायचं हातावर. ती नायकाला पंचारतीने ओवाळते, त्याच्या कपाळावर कुंकुम तिलक लावते. इथे बिल्डर भंडारी हा व्हिलन होतो, ब्रिटिश मेजर वॉटसन. त्याला नायिका आपल्या मोहपाशात गुंतवते आणि त्याच्या कमरेची दोन्ही पिस्तुले हस्तगत करते. त्यातील एक नंदलाल या सहकाऱ्यांमार्फत नायकाकडे पाठवते. पण या कटातील तिचे हे गुपित नायकाला माहीत नसल्याने नायक नायिकेमधील तत्कालीन चित्रपटातील रोमॅन्टिक भाषेतील रोमॅन्टिक फॅन्टसी नाट्यरंग आकार घेते. नायक, जिच्या प्रेमाच्या बळावर क्रांतीच्या होमात उडी घ्यायची, तीच अशी बदफैली निघावी. तिच्या आनंदासाठी आम्ही रक्ताचं पाणी करावं, तीच अशी व्यभिचारिणी निघावी. माणूस नावाच्या या घृणास्पद श्वापदांच्या गर्दीतून कायमचं निघून जावं हेच योग्य. आणि पिस्तूल डोक्याला लावतो. नायिका धावत येऊन, हे काय आरंभलंय तुम्ही. नायक, चालती हो माझ्या डोळ्यासमोर. तुझा चेहरा बघितला की शिशारी येते मला, मरू दे मला. नायिका, जग काय म्हणेल. नायक, काय म्हणेल. नायिका, तुम्ही वॉटसनच्या गोळीला बळी पडला. नायक, म्हणजे. नायिका, तुमच्या हातातलं पिस्तूल मेजर वॉटसनच्या 2 पिस्तुलांपैकी एक आहे, किंवा होतं. एका स्त्रीनं वॉटसनच्या कमरेभोवती विळखा घातला आणि ते हातोहात लांबवलं. योग्य व्यक्तीच्या हस्ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. नायक, पिस्तूल मागे घेत, इंदू. नायिका, एवढंच नाही, त्या स्त्रीने वॉटसनचं दुसरं पिस्तूल अलगद काढून घेतलं आणि चुरगळलेल्या शय्येखाली दडवलं. समजलं? घ्या, खुशाल प्राण स्वतःचा, मीही देते माझा. नायक, थांब इंदू, मी चुकलो, मी समजलो तुला कलंकित, तू तर झालीस अलंकृत. अखेरीला स्वप्नपूर्तीचा विजयी शेवट. इंदूने सुचवल्यानुसार पारशी नाटक मंडळांनी साहेब लोकांसाठी बसवलेलं इंग्रजी नाटक पाहण्यासाठी रतनविलास थिएटरात इंदू सहित आलेल्या मेजर वॉटसनला नायक गोळ्या घालून ठार करतो आणि मागच्या बाजूला भुयारातून इंदू सहित
पळून जातो. इथे दुसरा भाग थांबवतो. धन्यवाद.